आजच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। राज्यातील साखर उद्योगात 1 लाख कोटींची उलाढाल, शेतकऱ्यांना 31,861 कोटींच्या एफआरपी देऊन ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे समाप्त। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा, 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक, पवारांनी राजीनामा मागे घेण्याबाबत बैठकीत ठराव होण्याची शक्यता, तर पवारांच्या अध्यक्षतेखाली दुसरं एखादं पद तयार केलं जाण्याची शक्यता। मंत्रालयात लवकरच बदल्यांचा धडाका सुरू होणार, 20 ते 25 अधिकाऱ्यांची बदली होणार। उद्धव ठाकरेंचा 6 मे रोजी बारसू दौरा, ठाकरेंच्या बारसूमधील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती। बारसू आंदोलकांवरील गावबंदी आदेश मागे घेणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उच्चांकी वाढ, प्रति तोळ्याचा दर जाऊन पोहोचला 62,000वर, 4 दिवसांमध्ये 4,000नी वाढले दर। भाडा सोडतीच्या नावे समाज माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक, मुंबई मंडळाकडून गंभीर दखल, दक्षता विभागाकडून चौकशी सुरू। कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जोरदार प्रचार, पंतप्रधान मोदी आज बल्लारी आणि तुमकुरूमध्ये सभेला करणार संबोधित। उत्तराखंडच्या चमोली इथे हायवेवर कोसळली दरड, हेलांग परिसरात दरडीचा भाग रस्त्यावर आल्यानं बद्रीनाथकडे जाणारा रस्ता बंद। आणि गोव्यातील एससीओ बैठकीचा आज दुसरा दिवस, भारत आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा संपन्न, तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचं हस्तांदोलन।